शिक्षण विश्वावर शोककळा. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निधन. वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास. देशातील नामवंत शिक्षण तज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव डी.वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर येथे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 22 ऑक्टोबर 1935 रोजी जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण संस्थांचे विशाल जाळे उभे केले. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी त्यांनी विद्यापीठं, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी, दंतवैद्यकीय, कृषी आणि इतर उच्च शिक्षण संस्था स्थापन करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून करत त्यांनी नंतर सक्रिय राजकारणापासून दूर होत संपूर्ण आयुष्य शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. ते बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पुत्र डॉक्टर संजय डी.वाय. पाटील, सतेज डी.वाय. पाटील, विजय डी.वाय. पाटील, डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील, कन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर तसेच अन्य कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे देशाने शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा शिल्पकार गमावला आहे.